संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. मोदींच्या मित्राच्या नावावर केलाच उद्योगपतींच्या. हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकुमशाही, एकाधिकारशाही, झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे. तुम्ही स्वामीनाथन यांना भारतरत्न देता. भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या, काही मार्गदर्शन होतं. त्यात हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी होती. हेच मोदी सरकार 2014 पासून सांगत आहे शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट डबल केलं जाईल. डबल इन्कम सिंगल सुद्धा मिळत नाहीये. पीक विमा योजनेचं बोजोरा उडालेला आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. महाराष्ट्रामध्ये बरं का शेतकरी ज्या स्थितीशी झुंजतोय, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, कोणी बांधावर जायला तयार नाहीये. सगळे राजकारणामध्ये अडकलेले आहेत आणि तुम्ही शेतकरी आंदोलन करतोय त्यांना रोखताय. काल माननीय उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते, संभाजीनगरला होते आणि त्यांनी हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे. मला असं वाटतं लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन उद्धव साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक आपली भूमिका स्पष्ट करतील. पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत, अश्रुधूर सोडला जातोय, त्याचा निषेध आम्ही करतो, धिक्कार करतो. बघा फुगून काय सांगतात. भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे. हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही. हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात. शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. शेतकरी मूर्ख आहे का? हा कष्टकरी मूर्ख आहे का? जो हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं लॉंग मार्च करत चालत जीवाची पर्वा न करता दिल्लीच्या दिशेनं निघालाय. तुम्ही काय त्यांना वेडा समजताय, मूर्ख समजताय? राज्यसभेसाठी अनेकांची वर्णी लागत आहे. लागलेली आहे, लागत आहे नाही, लागलेली आहे. बोला. त्यासाठी आता एक चेहरे आता समोर येत आहे. कुठेतरी त्यांच्यावर देखील ईडी असेल अशा लोकांची कारवाई होणार. त्यामुळे कुठेतरी आताच त्यांनी पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे सरकार काय बघणार त्याच्यामध्ये? प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले. या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील. आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली. चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो. मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला, क्रॉस शूटिंग केलं, आता स्पष्ट झालं. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि चंद्रकांत हंडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. दिल्ली शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग आहे असं महाराष्ट्र. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये 3 पैकी 1 तर बाहेरचेच आहेत नेहमीप्रमाणे. म्हणजे निष्ठावंतांना सतरंजा उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. आता दिल्ली शेतकरी आंदोलनामध्ये माओवाद्यांचा सहभाग अशी माहिती महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाला मिळाली आहे. असे यांना अचानक अशी कशी लाखो लोक जे माओवादी आहेत का? जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणताय, मग त्यांची मागणी काय आहे? त्यांची शेतकऱ्यांची मागणी
त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा आणि जे मोदी सरकारने ज्या त्यांनी जी वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची किंवा पीक योजनेसंदर्भात हमीभाव द्यावा ना. तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत. मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं, त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं आणि